महादेवाला पूजा करताना आपण अनेक प्रकारची फुले अर्पण करतो. त्यामध्ये भांग, धतुरा अशी अनेक पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करतो. कारण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत. पण मंडळी, तुम्हाला हे माहिती आहे का? प्रत्येक पांढऱ्या रंगाचं फूल महादेवाला आवडतं असं नाही. तर कळत नकळत हे फूल जर महादेवाला अर्पण केलं तर महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात. कारण शिवपुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पण करणं वर्जित मानलं आहे. हे फूल महादेवाला वाहिल्याने ते प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात. म्हणून चुकून पण हे पांढरं सुवासिक फूल महादेवाला अर्पण करू नये. महादेवाला जे फूल अप्रिय आहे त्या फुलाचे नाव आहे केतकी. महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेसाठी त्याग केलेला आहे. बरं, महादेवाने या फुलाचा त्याग का केला? याचे उत्तर महादेवाने सुद्धा शिवपुराणात सांगितले आहे. शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्म आणि विष्णू यांच्यात सर्वात श्रेष्ठ कोण यावरून या ब्रह्म आणि विष्णू यामध्ये भांडण झाले. यावर निर्णय देण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून निवडण्यात आले. महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले. त्यात महादेवाने त्यांच्यापुढे अट टाकली. जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आदी आणि अंताची शोध लावेल तो श्रेष्ठ. ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आदीच्या शोधात खाली, तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले. खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आदी व अंत शोधू शकले नाहीत, तेव्हा ब्रह्माने पाहिले की एक केतकीचे फूल त्यांच्यासोबत खाली येत आहे. ब्रह्माने या केतकीच्या फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केले होते आणि ते महादेवाजवळ पोहोचले. ब्रह्माने म्हटले, मला या ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले, तरीसुद्धा विष्णूने अंत शोधला नाही असे सांगितले. ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले. परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वर्तणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे 4च मुख राहिले आणि केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने हे फूल आपल्या पूजेतून वर्जित केले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत